हॅलो गाईज, मी मनोज वेळकर. आपण एक ब्लॉग बनवून राहिलो. त्याच्यात माझ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कॉमेडीचे सगळेच आहे. काही दिवसापासून माझा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मी काही ब्लॉग बनवू शकलो नाही. आणि माझा ॲक्सिडेंट आता कमसे कम एखादी वर्ष होऊन राहिलं ॲक्सिडेंट होणार. आता माझा पाय मोडला होता. आता रिकव्हरी झालेली आहे, तरी पण काही दिवस आता. आणि गाईज, माझं ॲक्सिडेंट असं म्हणजे तुम्हाला सांगतो की असा किस्सा घडला माझ्यासोबत का म्हणजे कोणता जे मोडलेला पेशंट तो कमसे कम 5-6 महिने खूपच झाले. त्याच्यानंतर जर आता तुम्ही समजा ना 1 वर्ष होत आहे झालं का तुम्हाला सांगून राहा बघा. 21/7/2025 ह्या रोजी मी हिंगणघाटला जात होतो. जाता जाता हिंगणघाटजवळ मला ट्रॅक्टरनं उडवलं होतं. तर त्याच्यात मला ठेप मारली होती ट्रॅक्टरनं, तर माझ्या पायाला दुखापत झाली. तर माझा पाय मोडून गेला. मग तिथून मला हिंगणघाटला नेण्यात आलं. हिंगणघाट नेण्यात आलं तर माझं कसं मार लागला होता, तर त्यांनी टाके टुके सलाईन टीटीची इंजेक्शन वगैरे दिलं. त्याच्यानंतर मला रेफर केलं सेवाग्रामला, कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये. मग तिथून डॉक्टरनी मला असं काही चेक नाही केलं. तिथून मी 12-1 वाजता पोचलो दुपारी. तर मला संध्याकाळी 7 वाजता ॲडमिट केलं सेवाग्रामला त्यांनी. तर त्याच्यातून त्यांचं म्हणजे आता कसं सरकारी म्हटलं तर त्यांचं खूप म्हणजे असं अलगर्जीपणा काम आहे त्या दवाखान्याचं. तिथून मग मला संध्याकाळी डॉक्टर आले, ॲडमिट केलं आणि म्हणे दुसऱ्या दिवशी ऑपरेशन म्हणे. चला ठीक आहे म्हटलं. तर एक तर माझ्यासोबत कोणीच नव्हतं, माझ्या घरचे कोण नव्हते, मी एकटाच होतो आणि एक माझा रिलेटिव्ह होता सोबत. तर ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मग त्यांनी म्हणे ब्लड लागते म्हणे 6 बॉटल कळले म्हणते मित्र. कारण की एवढं काही माझं काही ब्लड काही गेलं नव्हतं, 2-3 खूप झाले. तरी ठीक आहे म्हटलं 6 बॉटल. मग माझ्या रिलेटिव्ह मित्र वगैरे सगळ्यांना बोलवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. तर मी त्या डॉक्टरांना म्हटलं का सर म्हटलं माझ्या याच्यात म्हणजे आता जसं काय रॉड राहते किंवा प्लेट राहते, तर मी म्हटलं प्लेट टाकता का रॉड टाकता. तर म्हणे ठीक आहे म्हणे, बघतो म्हणे आम्ही म्हणे कसं आहे तो. मग तिथून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं मला. आणि तिथं म्हणजे जे आपलं सुंगीचं इंजेक्शन जे राहते, आपल्या भाषेत सुंगणी म्हणते, तर ते इंजेक्शन दिलं. त्यांनी काय केलं, माझ्यावर जे मेडिकल कॉलेजमध्ये जे पोते राहते ना, तर त्यांनी शस्त्रक्रिया अशी केली का जे पिंजरा राहते, नाही त्यांनी प्लेट टाकली नाही त्यांनी रॉड टाकली. त्यांना पिंजरा म्हणजे असे हड्डीची अलाइनमेंट केली. तर म्हणजे मग त्याच्यानंतर मला ऑपरेशन रात्रीचे 8 वाजता काढलं बाहेर. मग मी तिसऱ्या दिवशी डॉक्टरना विचारलं हे का लावून दिलं तुम्ही पायाला. म्हटलं नाही म्हणे अशीच जुळते म्हणे. मी म्हटलं जुळून का कमसे कम म्हणलं रॉड तरी टाकायचं म्हटलं, नाही तर प्लेट तरी लावायची म्हटलं. नाही म्हणे अशीच जुळते म्हणे. कारण की कसं आहे तिथे कसं आहे माहिती आहे का, तिथं स्कीमवर चालते, आयुष्यमान भारतवर चालते आणि त्यांनी खूप पैसे काढतात त्या ह्याच्यावर. तर चला ठीक आहे बा म्हटलं, कारण की आता तिकडे झालं त्याच्यामुळे तिकडे नेण्यात आलो. तिकडून आलो मी घरी. 13 दिवसानंतर मला डिस्चार्ज भेटला. मग तिथून मी घरी आलो. घरून मग दर महिन्याला मला एक्सरा काढायला बोललो. हड्डी काही जुळली नाही, काहीच नाही. तसे 6 महिने झाले. नाही, सॉरी 5 महिने झाले. तर मी 5व्या महिन्यात गेलो तर हड्डी जुळत नाही म्हणे. मग जे काही माझ्या याला पिंजरा लावून होता तो काढला. त्याच्यानंतर एक काम करा म्हणे, आत्ता ऑपरेशन करू म्हणे. तर सर म्हटलं तुम्हाला ऑपरेशन करायचं होतं तर पहिलेच करायचं होतं, आता एवढे वेळ कशाला. नाही म्हणे तेव्हा करू शकत नव्हतो म्हणे. आता म्हणे आपण म्हणे रॉड टाकून प्लेट टाकू म्हणे आणि कमरेची हड्डी म्हणजे बोन ग्राफ्टिंग करू म्हणे. तर मी म्हटलं आता जर मी इथे केलं तर पुन्हा तसंच व्हायचं. तर मग त्याच्यानंतर मी घरी आलो. एखादी महिन्याचे घावं सुटले. त्याच्यानंतर मी गेलो यवतमाळला. यवतमाळ म्हणलं तर आमचा जिल्हा. डॉक्टर 101 डॉक्टर आहे तिथे ऑर्थोपेटिकवाले. तर मी गेलो फडके डॉक्टरकडे. तर त्याच्यानंतर त्यांची विजिट घेतली. आणि त्याचं कसं आहे मित्रांनो, त्यांच्याकडे नंबर काही लागत नाही. 2-2 महिने फडके डॉक्टर, अजित फडके म्हणून आहे यवतमाळचे, ऑर्थोपेटिक MS म्हणून आहे. तर 2-2, 3-3 महिने त्यांच्याकडं नंबर नाही लागत. तर मी तरी पण कॉल करून त्यांचा नंबर घेतला आणि कॉल करून गेलो मी. तर मग त्यांनी गेल्याबरोबर त्यांनी माझा
डॉक्टरनी बोलवलं, पाय हालून पाहायला. तर म्हणे तुझी काही हड्डी काही जुडली नाही म्हणे, ऑपरेशन करावं लागते म्हणे आणि ग्राफ्टिंग करावं लागते म्हणे. तर सर म्हटलं ग्राफ्टिंग तर ठीक आहे म्हणलं, ग्राफ्टिंग खर्च किती येते म्हटलं. तर म्हणे 1-1.5 लाख रुपये येऊ शकते म्हणे. ठीक आहे सर म्हटलं. तर मग मी त्याच्यानंतर मी घरी आलो एक्सरा वगैरे घेऊन. त्याच्यानंतर मी 10 दिवसांनी परत गेलो मी. तर परत गेलो. मग त्या डॉक्टरकडे गेलो, ब्लड वगैरे चेक करायला सांगितलं. पण तिथून ब्लड वगैरे चेक केलं, काही म्हणजे असं सगळं निगेटिव्हच निघलं, म्हणजे शुगर जे काही आहे. तिथून मला क्रिटिकेअरमध्ये पाठवलं. क्रिटिकेअरमधून म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी माझं ऑपरेशन केलं. मग त्यांनी ग्राफ्टिंग केलं. कमरीचं जे इथचे जे हाड राहते, एक्स्ट्रा हड्डी राहते, ते काढली आणि 2 प्लेटा लावून ऑपरेशन त्यांनी केलं. आणि मग मला तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज केलं. मग मी तसंच घरी आलो. याच्यानंतर कहाणी दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगतो. आता सेकंड ब्लॉग बनवतो आणि त्याच्यामध्ये याच्यानंतरची कहाणी सांगतो. ठीक आहे गाईज मित्रांनो.